बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बागुल सर यांना आमचे सावरकर सरांनी आता किंवा हिवाळे साहेबांनी जी सूचना केली व आम्ही वंदना तर घेतो, पण या वेळेला तुमच्याकडून आम्हाला वंदनेची अपेक्षा आहे। तुम्ही वंदना या ठिकाणी कोणीतरी घ्यावी अशी मी बागुल सरांना विनंती करतो आणि त्यांनी वंदनेला या ठिकाणी सुरुवात करावी। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा ते हार अर्पण करतील। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सोरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। त्यांनी पंचायतीला बोलून केलेलं आहे। आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर या ठिकाणी मी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मी आपल्या सर्वांना बागुल सरांना सुद्धा सांगू इच्छितो या ठिकाणी की आपण जी धम्मरथ यात्रा पुण्यावरून नागपूर या ठिकाणी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करून आपण वापस येता। बाबासाहेबांनी त्या ठिकाणी हिंदू धर्माचा त्याग करून
बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे तेव्हापासून आपण त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या मनाला शांती मिळावी यासाठी आपण त्या ठिकाणी जातो. परंतु बाबासाहेब खरोखर ते हिंदू धर्माच्या विरोधात होते का? त्यांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म ज्यावर त्यांनी स्वीकारला असेल ते हिंदू धर्माच्या विरोधात होते का असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. परंतु बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात मुळीच नव्हते असं मला ठणकावून सांगावंसं वाटतं. कारण हिंदू धर्माच्या विरोधात होऊन ते त्यामध्ये म्हणजे सनातनवादी मनोवाद्यांनी जो आपल्या समाजावरती बहिष्कार म्हणजे वागणूक देत होते आपल्याला ते त्यांची घृणास्पद वागणूक होती. आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी माणसासारखा जगण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही अधिकार आम्हाला द्या. परंतु या मनोवादी लोकांनी सनातनवादी लोकांनी आपल्याला तो अधिकार दिला नाही. म्हणून बाबासाहेबांनी येवल्याच्या एका सभेमध्ये घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असतो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्याच्यानंतर मला वाटते 15-20 वर्षानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून आपण बौद्ध धर्म झालो आहोत असं आपण स्वतःला मानतो आणि स्वतःला म्हणतो. परंतु अजूनही आपल्यातले जे काही जुन्या प्रवृत्तीचे जुने विचार जे आहेत ज्यावेळेस आपण पूजा करताना भगवान गौतम बुद्धाची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पूजा करत असतो तर आपल्या मनामध्ये आपल्या पूर्वजांचा जो अंतर्भाव होता तो सुद्धा आपल्या मनामध्ये आजही बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये येत असेल आणि येतो आहे. तरी तो हिंदू धर्माची जी पूजा करण्याची पद्धत आहे ती पद्धत होऊन आपण बौद्ध धर्माच्या आचरणाप्रमाणे पूजा करावी एवढे या ठिकाणी मी सांगून पुढील सूचना या ठिकाणी म्हणजे आपले एक सावरकर सरांचे नातू आहेत ते सावरकर सर या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि त्यानंतर अभिनंदन आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं उपासक उपासिकांचं मी आमच्या मंडळातर्फे मनःपूर्वक परत स्वागत करतो. आपण आलात अतिशय आनंद झाला, खूप वाटलं, चांगलं वाटलं. माझ्याकडे जरी दुःखाचा कार्यक्रम असला तरीसुद्धा आमचं सादर करण्याचा प्रयत्न केला. कारण साहेब दिवा दिवा आहे, दिवामध्ये लाईट प्रकाश दिवा बाबूलचा बा शब्द शेवटी लावायचा आणि काना ल लावायचा. बाबूलमधला काना ल लावायचा आणि व शेवटी शब्द वापरायचा आणि मग राहिलेले शब्द वापरायचे. तर राहिलेला कोणता शब्द भाषानंतर गुलाब काय गुलाब असा सुगंधी गुलाब तुमच्या समोर उभा आहे. या सुगंधी गुलाबाचं मी मनःपूर्वक आमच्या मंडळातर्फे स्वागत करतो. ते स्वतंत्र दिवा आहे, प्रकाश आहे, नक्क प्रकाश पडायला आलं दिवा बाबूरांचा. तर असे हे दिवा बाबू शिवाय आहे दिवा म्हणजे बरं का. पण मी ते असं समजलं की हा दिवाच आहे आणि हा दिवा पुण्यावरून नागपूरला जातो आणि नागपूरहून परत वापस जातो. असा सगळ्यांना प्रकाशित करणारा दिवा आहे. गुलाबाचं फूल आहे. तर गुलाबाचं फूल मी या निमित्ताने आपल्याला मजा करते. गुलाबाचं फुल कुणाला दिलं होतं का? या तुम्ही लहानपणामध्ये कॉलेजमध्ये असताना नसलं दिलं तरी तुम्ही स्वतःबरोबर गुलाब बाळगलेला आहे याचा आम्हाला अतिशय सार्थ लागणार. धन्यवाद सर. आपलं तुमच्यावर एक ओळी मी तयार केली आहे ते मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. करूया दिवा बागुलांचे स्वागत करूया दिवा बागुलांचे धम्मरथाचे अन सहकार्याचे धम्मरथाचे अन सहकार्याचे स्वागत करूया दिवा बागुलांचे स्वागत करूया दिवा बागुलांचे. त्यांच्या कपड्याचं जर निरीक्षण केलं
तर आपल्याला असं दिसतं की सफेद शर्ट आहे, त्यावरती जॅकेट आहे. सफेद कुर्ती आणि जॅकेट वरती, सफेद कुर्ती आणि जॅकेट वरती, उपासक उपासिका वंदन करीती, उपासक उपासिका त्यांना वंदन करीती, उपासक उपासिका त्यांना वंदन करीती. ओंजळीतली ही फुले, ओंजळीतली ही फुले त्यांच्यावर उधळूया, ओंजळीतली ही फुले त्यांच्यावर उधळूया, भक्तिभावाने चरणी त्यांच्या, भक्तिभावाने चरणी त्यांच्या लोटांगण घालूया, भक्तिभावाने चरणी त्यांच्या लोटांगण घालूया, लोटांगण घालूया, लोटांगण घालूया. मी भावेश लक्ष्मीकांत साळोकर तुमच्या समोर 2 शब्द मांडत आहे. शांत चित्ते नाही का? आज आपल्या गावात धर्मराजाचे आगमन झाले आहे. सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि स्वागत. रथाचे आयोजक माननीय बाबूसाहेब आहेत. ते आले म्हणजे आमच्या मनात आगळी वेगळीच चेतना संचारते. हसतमुख असलेले साहेब मला खूप आवडले. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच माझी सदिच्छा. सर, कीप हेल्दी लाईफ अँड बी हॅपी फॉर एव्हर. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. त्यांच्यातील जर कोणाला 2 शब्द या ठिकाणी बोलायचे असेल किंवा आम्हाला काही मार्गदर्शन करायचं असेल तर आपण करू शकता. गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज माणिकनगर, त्र्यंबकनगर आणि पंचक्रोशीतील उपासक आणि उपासिका या ठिकाणी स्वागत करतो. माननीय साळवकर साहेब यांच्या अथक प्रयत्नातून गेले 12 वर्ष हा रथ या ठिकाणी जाताना थांबतो. खरं तर आम्ही या रोडने जाताना पुढे फुलंब्री आहे. आपलं दुपारचं भोजन फुलंब्रीला असायचं, पण ते भोजन म्हणजे मला ते नंतर आवडलंच नाही. भोजन आवडलं पण आम्ही भोजनासाठी कोणाकडे जात नाही. आम्ही काहीतरी देणं लागतो समाजाचं, समाजाचं देणं लागतो. समाजाला शहाणं करणं गरजेचे आहे. समाजाला मी काहीतरी देणं गरजेचं आहे. भगवान बुद्ध केव्हाही काही दिल्याशिवाय कधी त्यांनी आहार ग्रहण केला नाही आणि म्हणून तिकडे आम्ही जायचो. फार उत्तम सोय व्हायची. पुढे गेल्याच्या नंतर फुलंब्रीला बघा, अलीकडेच फुलंब्री सोडल्याबरोबर एक पेट्रोल पंप आहे शेजवळाचा, माहित आहे सगळ्यांना. शेजवळाचा मोठा पेट्रोल पंप आहे, आलिशान जागा आहे. आम्हाला तिथे फुकटमध्ये आमच्या रथामध्ये डिझेल पण टाकून दिलं जायचं. काय जर आमच्याबरोबर काही 4 व्हीलर गाड्या असतील तर त्याच्यामध्ये पण पेट्रोल टाकलं जायचं. अशी सगळी सोय होती. सर, एक तिकडे जाऊन आमच्याबद्दल नाही बोलत. सांगता ऐका ना. नाही ऐका ना, पुढे ऐका ना. नाही ऐका ना, पुढचं सांगतो ना. तर तिकडं सगळंच होतं. साळवकर सगळं होतं, परंतु प्रश्न असा होता की तिथे आम्ही जायचो. शेजवळकर, मिस्टर सोजवळकर आणि त्यांची मिसेस फार चांगले ग्रस्त आहेत. म्हणजे हे नाही ते असे तुसड्या स्वभावाचे वगैरे असं काहीच नाही, सगळं चांगलेच आहे. पण व्हायचं काय की आम्ही तिथे जायचो, गेल्याबरोबर लगेच ते आम्हाला जेवण वाढायचे. जेवण वाढले की विषय संपला. दोघांना बायकोला आम्ही काय ऐकवणार आहे. त्यामुळे प्रवचन हा प्रकारच नाही. मग जिथं प्रवचन नाही मग खायला जायचं का? त्यांनी जी सेवा केली त्या सेवेबद्दल सॅल्यूट, त्याच्याबद्दल काय बात नाही. पण आमचा नियम आहे ना की आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. जर आम्ही दिलं नाही, भगवान बुद्ध कधी त्या ठिकाणी खात नव्हते. आणि म्हणून एवढ्या मोठ्या चांगल्या छानपैकी ठिकाणी सोडून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मला कल्पना नसेल नवीन आलेल्यांना, आपण या शाळेच्या आवारात, आता हे त्याला भिंत झाली पण अक्षरशः इकडे सगळे डुकरं हिंडायचे. आणि तशा अवस्थेत साळवकर साहेबांनी या
बाउंड्रीच्या पलीकडे म्हणजे भिंत जी आहे भिंतीच्या पलीकडे तिथे मांडव टाकून आपण कार्यक्रम केलेला आहे. सगळ्या बाजूला काटे बिटे असायचे, साईडला तिकडे पलीकडच्या बाजूला थोडं डुकराचं घाण असायची, तरी अशा ठिकाणी कार्यक्रम केला. 1.5-1.5, 2-2, 3-3 तास आपण कार्यक्रम केलेला आहे. प्रश्न हा आहे की भगवान बुद्ध देण्याची जिथे जमीन चांगली असेल तिथे पेरायलाच हरकत नाही ना. खडकाव पेरून काय फायदा आहे. म्हणून आम्ही शेजवळकरांना विनंती केली की आतापर्यंत आपण जी आमची सेवा केली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण यानंतर आम्ही माणिक नगरला थांबणार आहोत, कारण तोपर्यंत मला तेजराव आराग दादा आपले आराग दादा तेजरावने सांगितलं, म्हणले सर अमुक अमुक ठिकाणी असे लोक आहेत आणि सगळे कष्टकरी वर्ग आहे, सामान्य माणसं आहेत, फार काय मोठे मोठे अधिकारी नाही, पण अंतःकरणाने चांगले आहेत, आपण तिथं जायचं का. अरे म्हणलं बुद्ध तिथे तर पहिला जातो ना, बुद्ध पहिला तिथेच जातो जिथं अंतःकरण स्वच्छ आहे. उलट मोठ्यापेक्षा तिथे लाजून बसून काय मराठीत एक म्हणे, अत्यंत श्रीमंताच्या घरी मुलगी द्यायची आणि तिथं जाता पण येत नाही मग त्यांच्या श्रीमंतीला पाहून. तर ते त्याच्यापेक्षा सर्वसामान्य कष्टकरी माणूस जो आहे त्याच्यापर्यंत आलं तर केव्हाही चांगलं. आणि आतापर्यंत आपण तिकडे कार्यक्रम घेत होतो, गेल्या 2-3 वर्षापासून ते जेव्हा बांधलं गेलं तेव्हा आपण इथे कार्यक्रम करायला लागलो. आणि यावर्षी तर मला फार चांगला बदल जाणवला की सगळीकडे भिंत लावलेली आहे, सगळीकडे ते ठोकळे टाकलेले आहेत आणि स्वच्छ आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना त्या स्वच्छतेबद्दल आणि तुम्ही स्वागत करता त्याच्याबद्दल निश्चितपणे तुम्हाला धन्यवाद देणं आणि अभिनंदन करतो, कारण अभिनंदनाला तुम्ही पात्र आहात. मला या ठिकाणी मुद्दाम मी सकाळी साळवकरांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की मी आजचं प्रवचन ते वेगळ्या विषयावर देणार आहे, बोललो होतो तुम्हाला. साळवकर तसे मनाने हळवी बरं का, फार हळवी, फार पटकन डोळ्यात पाणी येणं, कोणाला उलटून न बोलणं आणि तोंड धारलं तरी गप्प बसणं, हा त्याचा एक स्वभाव आहे. आणि आयुष्याची साथीदारी या वयामध्ये जेव्हा जाते तेव्हा ते दुखणं काय असतं हे मी माझ्याकडे बऱ्याच केसेस असल्या कारणानं ते दुखणं सगळ्यांचं पाहिलेलं आहे. साळवकर साहेबांचं आणि कालकथित विमलबाईंचं जे एकमेकांची सामिलकी होती, एकमेकांची जी बांधिलकी होती, ज्या पद्धतीने त्यांनी प्रपंचाचा गाडा चालवला होता. मला वाटतं साळवकरांना 3 मुलं 2 मुली ना, 4. हा एवढा मोठा परिवार त्या माऊलीने आतापर्यंत सांभाळला. आणि शेवटच्या क्षणाला ती म्हणाली, सगळ्यांना माहिती मला आज पांढरी साडी घालू द्या, काय दागिने असतील ते घालू द्या. ती घेऊन कुठे गेली, चौक्याला गेली, भगवान बुद्धाचं दर्शन वगैरे घेऊन आली, सगळं काही आनंदात केलं. आणि भर दसऱ्याच्या दिवशी काय झालं त्याच्यानंतर सगळ्यांनाच माहित आहे. थोडस तुम्हाला त्याच्याबद्दल बोलणार आहे. आताचं प्रवचन खूप मन लावणार आहे का, अर्थात आतापर्यंत तुम्ही ऐकलेच आहेत, आजचं जरा वेगळं आहे. आजचं प्रवचन मी कालकथित विमलबाई साळवकर यांना अर्पण करून बोलणार आहे. पूर्वी राजाला जर मुलगा झाला म्हणजे महाराणीला, राजाला मुलगा होत नाही महाराणीला, पण खपत कोणाच्या नावानं, राजाच्या नावानं. ते असंच असते, माकड मारतो उड्यान माल खातो म्हातारी, असं असतं. तर राजाला जर मुलगा झाला तर जो सेवक जो असेल, शिपाई जो असेल, ज्याला ती बातमी कळाल्याबरोबर जो पटकन राजाकडे जायचा आणि राजाला सांगायचं की राजे, महाराणीला मुलगा झाला, आपण बाप झाला, असं पटकन सांगितलं की त्या आनंदाच्या गोष्टीमध्ये राजा काय करायचा, त्याला बक्षीस द्यायचा.
काहीतरी बक्षीस द्यायचं त्याला. मग जेव्हा यशोधरेला मुलगा झाला, सिद्धार्थाच्या बायकोला, कोणाला झाला मुलगा? मी बोलत राहा बरं, बोललं जर नाही तर मग मी बंद करून टाकेल. कोणाला मुलगा झाला? शब्बास, यशोधरेला मुलगा झाला. म्हणून एक माणूस सेवक पटकन सिद्धार्थाकडे गेला आणि सिद्धार्थाला सांगितलं, युवराज युवराज, महाराणी यशोधरेला मुलगा झाला, युवराज यशोधरेला मुलगा झाला आणि आपल्या कपिल वस्तूला नवीन राजा मिळाला. कपिल वस्तूला नवीन राजा मिळाला. सिद्धार्थ शांत राहिला. त्यांनी पुन्हा सांगितलं की महाराज यशोधरेला मुलगा झाला, कपिल वस्तू नगरीला नवीन राजा मिळाला. तरी तो शांत, काही बोललाच नाही. नंतर तो सेवक सिद्धार्थाच्या जवळ गेला, त्यांना हलवलं आणि हलवून म्हणाला, युवराज कपिल वस्तू नगरीला नवीन राजा मिळालाय. कपिल वस्तू नगरीला नवीन राजा मिळालाय. आपण बाप झालेला आहात. ते पुस्तक नका उचकू, आता घेऊन द्या. कपिल वस्तूला नवीन राजा मिळाला, आपण बाप झाला, आपल्याला आनंद नाही झाला. तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटेल सिद्धार्थानं काय उत्तर दिलं. तुम्ही सांगा, सिद्धार्थानं काय उत्तर दिलं असेल? मुलगा झाला हे कळाल्यावर काय उत्तर दिलं असेल त्याने? सिद्धार्थाने त्याला उत्तर दिलं, म्हणलं महाराज आपण बोलत का नाही? सिद्धार्थ म्हणला, अत्यंत वाईट घटना झाली मुलगा झाल्यावर. आणि आपल्याकडे मुलगा झाल्यावर काय करताय आपण? फार नालायक आहोत. मुलगा झाल्यावर जास्त आनंद, मुलगी झाली का थोडा कमी आनंद. त्याच्यातही भेद करतो आपण, त्याच्यातही भेद करतो. काय मुलगी झाली तर बर्फी आणि पोरगा झाला तर किती नालायक आहोत आपण. खरं पाहिलं तर दोन्ही गोडच लागतात, हे आपल्याला कळालंच नाही कधी. बर्फी कडू लागते, उलट त्याच्यापेक्षा बर्फी जास्त चवदार असते. कारण बर्फीमध्ये 7 प्रकार आहेत. आंबा बर्फी वेगळी, काजू बर्फी वेगळी, बदाम बर्फी वेगळी, अंजीर बर्फी वेगळी, रेग्युलर बर्फी वेगळी, खवा बर्फी वेगळी. लाडू मध्ये किती, पेढ्यामध्ये किती प्रकार? 3-4 प्रकार आहेत. खवा पेढा, कंदी पेढा, साधा पेढा, संपला विषय. आमच्या डोक्यामध्ये कसं भरून दिलं की मुलगा झाला की काय करायचं, खूप पेढे वाटायचे आणि बापाने नको त्या लोकांना पार्टी द्यायची दारूची. पोरगी झाल्यावर लवकर सांगायचंच नाही कोणाला. पोरगी झाल्यावर लवकर सांगायचंच नाही. त्या बापाला ही अक्कल नसते की आपल्याला पोरगा झालाय, ती बायको कोणाची तरी पोरगी आहे, तीही पोरगी होती, तेव्हा तिच्या बापाला काय वाटलं असेल आणि आता तिला पोरगा झाला, आता तुला काय वाटतं? ही किती ऐकायला आणि समजून घ्यायला सुद्धा किती विचित्र वाटतं बघा. आणि म्हणून सिद्धार्थ म्हणतो की मुलगा झाला ते प्रचंड मोठं दुःख झाले म्हणतो मला. तेव्हा सेवकाने विचारलं की महाराज दुःख कशाचं तुम्हाला झालंय? मुलगा झाला म्हणजे दुःख कसं? अहो कपिल वस्तूला नवीन राजा मिळाला ना, मग दुःख कसलं? तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, सेवका जो म्हणणं आहे ते बरोबर आहे, परंतु मला दुःख याच्यासाठी झालेलं आहे, मला दुःख आतापर्यंत झालं नसतं, पण माझ्या दुःखाला सुरुवात झाली, माझ्या दुःखाचं कारण जन्माला आलं. काय म्हणलं? माझ्या दुःखाचं कारण जन्माला आलं. म्हणले कसं काय? अरे म्हणले जो जन्मलेला आहे आता जो जन्मलेला आहे हा 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनी किंवा माझ्या नंतर सुद्धा पण तो मरणार आहे. आज नाही तरी उद्या मी नसलो तरी तो मरणार आहे. तो मरणार आहे याचं दुःख मला आताच सुरू झालं. माझ्या दुःखाचं कारण जन्माला आलं. किती स्पष्टपणे बुद्धानं सांगितलं सिद्धार्थानं. तेव्हा तर बुद्धही झाले नव्हते. तेव्हा सिद्धार्थ बुद्ध झाले नव्हते. बुद्ध झाले नव्हते तेव्हा सिद्धार्थ हा बोलतोय की माझ्या दुःखाचं कारण जन्माला आलं. का भगवान बुद्ध असं का बरे, सिद्धार्थ असं का म्हणतो दुःखाचं कारण जन्माला आलं? हेही आपल्याला कधी कळालं नाही, कळालंच नाही.
आता माझ्या बापाला मी मुलगा होतो, बरोबर आहे? माझ्या बापाला मी मुलगा होतो. आता बापाच्या ठिकाणी मी आलो, बाप गेला. आता माझ्या ठिकाणी कोण आहे? म्हणजे जेव्हा मी बापाबरोबर होतो तेव्हा आताच मी बाप आहे. आता माझ्या बरोबर कोण आहे? माझा पोरग आहे, बरोबर आहे की नाही? उद्याला मी काय होणार आहे? पोरग माझी जागा घेणार आहे. याच्यात वेगळं काय आहे? याच्यात वेगळं काय आहे? पण याच्यात एक सत्य गोष्ट ही आहे, मुलगा चांगला निघू शकतो, मुलगा बेमान निघू शकतो, मुलगा दारुडा निघू शकतो, किंवा मग मुलगा उत्तम निघू शकतो. तो उत्तम असो किंवा दारुडा असो, केव्हा ना केव्हा त्याला मरायचंच आहे. केव्हा ना केव्हा माणसाला केव्हा ना केव्हा मरायचंच आहे. दुसरी गोष्ट मला एक महत्वाची वाटते, जर भगवान बुद्ध झाल्याच्या नंतर भगवान बुद्ध आनंदाला सांगतात, हे आनंदा, तुझ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याच्या बद्दल जोपर्यंत वाईट भावना आहे, किंवा तुझ्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत दुसऱ्याच्या बद्दल द्वेष आहे, किंवा तुझ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याच्या बद्दल अत्यंत जलसी वृत्ती, जळण्याची वृत्ती जोपर्यंत तुझ्या अंतःकरणात आहे, तोपर्यंत तुझं अंतःकरण कधी शांत राहणार नाही. मग तुझं अंतःकरण शांत राहण्यासाठी, आनंदा, तुझं अंतःकरण शांत राहण्यासाठी तुला माझ्या धम्माचा वापर दररोज करावा लागेल. मग माझ्या धम्माचा वापर करायचा म्हणजे नेमकं काय करायचंय? भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या धम्माचा वापर करायचा आहे, त्यानं पहिल्यांदा 5 शीलं पाळायची असतात. कोणती 5 शीलं आहेत आपली? कोण सांगेल विद्यार्थी? आपली 5 शीलं कोणती आहेत? अनातिपाता, नंतर अदिन्न दाना, नंतर तुम्ही नाही का सांगू, अजून नंतर कोण? कामेश मिच्छाचारा, नंतर तुम्ही पण नका सांगू, नंतर काय? मुसावादा. कोण म्हणलं? हा, तुम्ही म्हणणार, मला माहिती, पहिल्या वर्षापासून आहे तुम्ही. आणि नंतर काय? सुरा मेरय्य मज्ज. माझ्या धम्मात येण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी तुम्हाला पहिले ह्या 5 गोष्टी माझ्या पाळाव्या लागतील. बरं, मरण्याच्या अगोदरही बुद्ध सांगतात, आपल्याला मरणाची किती भीती वाटते? भीती वाटते म्हणून आपण कुठे जातो? दवाखान्यात, की नाही? तिथं परत कमी जास्त झालं तर बाहेर लोक बसलेले असतात काळजी करत. त्यातले काही काळजी करत असतील, बिचारे काय असतील ते कधी मरते असे असेल कदाचित. मग प्रश्न हा आहे की भगवान बुद्ध म्हणतात मरण्याचा विचार तुम्ही का करत आहात? मरण्याच्या विचारामध्ये तुम्ही दररोज का विचलित होऊन तुम्ही मरणाच्या जवळ का जात आहात? म्हणून सिद्धार्थ असताना तो सांगतो की माझ्या दुःखाचं कारण जन्माला आलं, आणि बुद्ध झाल्यानंतर तो लोकांना सांगतो की मरण हे अत्यंत चांगलं आहे. खरं तर तुम्ही उलट धन्यवाद देतो निसर्गाला. विमलताई साळवकरांनी एवढं कष्ट केलं, एवढं काम केलं, एवढा प्रपंच केला, 7 लेकरं वाढवली. ही लेकरं वाढवताना काय होते तर तुमचं त्या माईला माहिती. माझ्या आईला आम्ही 8 लेकरं आहोत. माझ्या आईची काय अवस्था झाली आम्हाला माहिती, ज्याच्या आईला त्याची माहिती आहे. पण लक्षात घ्या, शेवटी काही का असेना, परंतु मरण कसं येणं आणि कसं आलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. विमलबाई कुठल्याही दवाखान्यात गेल्यात का? औषध मागितले का? 2 दिवस पडल्यात का? ताप आला, डॉक्टर आले का? पाण्याच्या पट्ट्या लावायला लागल्यात का? कोणाला तरी बाहेर जाऊन औषध आणावं लागले का? त्यांच्यासाठी जरा खीर बनवा असं काय आले का? त्यांच्यासाठी जरा डॉक्टर सांगले जरा पातळ भात बनवा आले का? काहीच नाही. आणि हे असो निर्वाण प्रत्येकाच्या अंतःकरणात, म्हणजे प्रत्येकाला मिळतच असं नाही.
उलट उलट कितीतरी पटीने ते चांगलं झालं. अशा पद्धतीने माझा जेव्हा पाय तुटला गेला होता, हा पाय तुटला होता तेव्हा मी दवाखान्यात ऍडमिट असायचो. तेव्हा बरेचसे लोक यायचे रडायचे, फार लोक यायचे रडायचे. आणि त्यांना म्हणत अरे वेड्यानं तुम्ही रडता कशा करता? एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचलो, फक्त पाय तुटलाय. अरे मी बसून प्रवचन देईन ना स्टेजवर, लोक हसायचे. अरे हा एक बरोबर आहे नाही का? आणि जे गेले त्याच्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल काय विचार करत नाही आपण? आणि तसंही मला सांगा, तुमच्या आयुष्यातलं काय तुम्ही हरवले म्हणून तुम्ही शोधत बसता? विनाकारण दररोज माणूस काही ना काही शोधत बसतो, सुखाला शोधत बसतो. बरं सुख असं काही गोष्ट आहे का? 5 लाखाला 2 लाखाला 3 लाखाला बाजारात मिळतं का? नाही ना. अरे ते आपल्या जवळ असतं, आपल्या अंतःकरणात असतं, आपल्या मनात असतं. आपण ते कसं दाखवायचं हा आपला प्रश्न आहे ना. सुखाचं अजून मार्केट कुठेही झालेलं नाही. भगवान बुद्ध त्याबाबत अत्यंत जागृतपणे लोकांना सांगतात की मरण हे अत्यंत उत्तम आहे. कारण या देहभोगाच्या दलदलीतून, या तृष्णेतून आपली काय होते? मुक्तता. आणि बौद्ध धम्माचं शेवटचं तत्व काय आहे? बौद्ध धम्म म्हणजे नेमकं काय आहे? आणि बौद्ध धम्माचा एंड काय आहे? बौद्ध धम्माचा शेवट काय? बौद्ध धम्माचा शेवटचा अर्थ काय? बौद्ध धम्माचा शेवटचा अर्थ आहे निब्बाण. काय आहे? निब्बाण. निब्बाण म्हणजे निर्वाण. पण भगवान बुद्ध म्हटले की निर्वाण हे असं तसं व्हायला नको, तुम्ही सुखात जायला पाहिजे. मग भगवान बुद्धाला एकाने विचारलं की सुखात जायला पाहिजे म्हणजे कसं जायला पाहिजे? तर भगवान बुद्ध असं म्हणतात की तुमचं निब्बाण व्हायला पाहिजे. मग निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण म्हणजे राग खय्यो, मोह खय्यो, दोष खय्यो, यती निब्बाणं. ज्याच्या अंतःकरणातला राग कायम स्वरूपी गेला. एखाद्याबद्दल राग राहणं म्हणजे तोच माणूस अस्वस्थ असतो बरं का. मोह, एखाद्या गोष्टीचा प्रचंड मोह आहे, मला त्या ठिकाणी जायचंय, तिथलं ते अमुक अमुक खायचंय. जोपर्यंत त्याला ते खायला वेळ मिळत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ आहे. आणि दोषो, दोषो म्हणजे कायम दुसऱ्याचा द्वेष करणे. जेवढं तुम्ही दुसऱ्याचा द्वेष कराल तेवढं तुम्ही रात्रभर जागाल, तुम्हाला झोपच नाही. कारण तुम्ही मोहात मरायला लागलात, रागात मरायला लागलात. त्याने मला 4-5 शिवाय दिल्या होत्या, मी विसरलो नाही का? तो झोपलाय शिवाय निवांत, जागतोय कोण? हे येड. आणि त्यातल्या त्यात ज्याने त्याला शिवाय दिल्या तो नेमकं त्याला रात्री जाताना रस्त्याने जाताना 10-10:30 भेटला. किती वाजता? 10-10:30 भेटला. पण 10-10:30 घरी आल्यावर काय झोपलाच ना, ते गेला निघून. पण 10-10:30 भेटल्यामुळे आज झोपायचे गेलं ना झोप. 12:30-1ला झोप गेली नाही याची. वाटोळ कोणाचं झालं? कधी पण बघा, जेव्हा दुसऱ्याबद्दल आपण द्वेष करतो, दुसऱ्याबद्दल एक मनामध्ये राग धरतो किंवा दुसऱ्याबद्दल मनामध्ये गैरसमज धरतो किंवा दुसऱ्याने कोणीतरी मनात घालून दिल्याच्या नंतर तसं येत नाही माणसाच्या डोक्यात. याच्यात 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक प्रकार असा असतो, एक मन असं असतं की ते स्वतः जागे होतं वाईटासाठी, ते तृष्णात जागे होतं, ते मोहात जागे होतं आणि तो द्वेषात जागे होतं. आणि दुसरं जे आहे हे बाह्यमन. बाह्यमन म्हणजे कोणीतरी सांगतं ते बाबूल सर फार नालायक बरं का, नालायक माणूस येतो. आता बाबूल सर जर दुबळ्या कानाचा असं म्हणला असतं त्याला मी खरंच नालायक आहे. आणि जर सत्ता असेल तर बाबूल सर रातभर विचार करणार काय त्याच्या कोणला कळलं मी नालायक आहे. साधी गोष्ट की नाही? समजा समोरून माणूस आला, तुम्हाला कल्पना नसेल, आपल्या देशात पूर्वी म्हणजे माझे वडील तेव्हा साधारण 42-43 वर्षाचे होते असं वडील सांगत होते मला. त्यावेळेला रामन राघव म्हणून मुंबईला एक माणूस होता, रामन राघव. त्याने मला वाटतं त्या काळात 30-35 खून केले होते. तो काय करायचा? बरोबर ना? तो काय करायचा? समोर कोणी येऊ द्या,
कोणी माणूस समोरून आला, आता समोर माणूस आला सहज आपण तोंडाकडे पाहतोच ना, होतच नजर होतीच. पण त्या माणसाने याच्या तोंडाकडे पाहिलं का हा लगेच त्याला मारून टाकायचं. लगेच असे 35 माणसं मारले त्याने आणि मग त्याला धरला. आणि मग त्याची जेव्हा चाचणी केली आणि त्याच्यावर जेव्हा मानसशास्त्रीय दृष्ट्या ट्रीटमेंट केली, तेव्हा हे कळलं की त्याच्या आईवर बलात्कार झाला होता. त्याच्या आईलाही मारलं होतं, त्याच्या बहिणीलाही मारलं होतं, त्याच्या बापालाही मारलं होतं आणि त्याच्या भावालाही मारलं होतं प्रॉपर्टीसाठी. त्यामुळे त्याला असं वाटायचं की समोरून जो माणूस आलाय तो आता मला काय करणार आहे, मारणार आहे की काय. त्याने मारायच्या अगोदर हा काय करायचा, हा झाला मानसिक विकलांग. मन जेव्हा तुमचं अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये असतं तेव्हा तुम्हाला कुठलीच गोष्ट चांगली दिसत नाही, अजिबात चांगली दिसत नाही. मी आज फार महत्वाचं बोलतो बरं का. आपल्या अंतःकरणात जर साधी गोष्ट आहे ना, समजा आता बाटलीमध्ये पहिलं पाणी आहे, कचरा आहे, बाटली पाणी प्यायचं आपल्याला, त्याच्यात थोडसा कचरा आहे, थोडस पाणी टाकून कचरा फेकणं गरजेचं आहे ना. किंवा गढूळ आहे, मग गढूळ पाण्यामध्ये जाऊ द्या, थोडंच राहिले, थोडंच गढूळ काय होते, वरून जर सगळं टाकलं तर सगळ्या पाण्याला तुम्ही काय केलं, पण ते पहिलंच पाणी टाकून दिलं असतं तर, पहिलं पाणी टाकून दिलं असतं तर झालं असतं का असं. याचा अर्थ अंतःकरणातली घाण, अंतःकरणातला द्वेष, अंतःकरणातला मळ, अंतःकरणातली दुसऱ्याबद्दलची वाईट भावना आपल्या अंतःकरणात कधीच आपण काढून टाकली नाही. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस संशयाने जगतो, प्रत्येक माणूस दुसऱ्याला नावं ठेवून जगतो, प्रत्येक माणूस त्यानं असं केलं काय, अरे मला माहिती त्याने काय केलं. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक बाई बिचारी, समजा तिचा पोरगा आणि पोरगी, तिला पोरगा आणि पोरगी आणि नवरा वारला, मग तिने मोठ्या कष्टाने मुलांना वाढवलं, मोठं केलं. शेजारी पण दुसरी बाई आहे, हिच्यापेक्षा तिचा प्रपंच चांगला आहे, घर जरा मोठे आहे, घरात टीव्ही फ्रीज काय असत नसत, घरातला किडूक पिडूक सगळं मोठं आहे तिचं. आता इथं जरा गरीब आहे, ही गरीब आहे बिचारी. जे माझ्याशी घडले मी ते तुम्हाला सांगतो बरं, लक्षात नाही. ती गरीब आहे, तिला काय कष्ट करीत तेव्हा ती खाते, आणि ती भरपूर श्रीमंत आहे. पण भरपूर श्रीमंत जशी आहे, तिचे सगळे कारणे दारुडे निघाले आणि हिला एकच पोरगा आणि एकच पोरगी, आणि दोघे मन लावून शिकतात. आणि शिकता शिकता पोरगा भरपूर शिकला, भरपूर शिकून तो कलेक्टर झाला. ही बातमी जेव्हा पेपरला आली आणि तो पेपर जेव्हा शेजारच्या घरात गेला, आता हिच्या घरात का पेपर घेण्याची कॅपॅसिटी नाही, पेपर कोण घेते ती घेते, मग तिच्या घरात गेला. तिच्या घरात गेल्यानंतर तिच्या नवऱ्याने वाचलं, अरे म्हणलं ते शेजारची अशी बाई, तिचा पोरगा कलेक्टर झाला. नाही ते मला कसं कलेक्टर झालं काय माहिती तुला, येडे टाळक्याचे, तुला काय माहिती तो कलेक्टर कसा झाला. हजारो पुस्तकं वाचली असतील, जगाचा इतिहास वाचला असेल, अत्यंत अवघड परीक्षा 3 वेळा परीक्षा द्याव्या लागतात, तेव्हा तो पास झाला असेल. तो मला माहिती तो कसा झाला, कुशाल पैसे पाणी दिले असतील, काय त्याची आई तशीच आहे. किती नीचपणे आपण बोलतोय, किती नीचपणे बोलतोय आपण. त्याची आई तशीच आहे, त्याची आई तशी म्हणजे काय, मुलासाठी ती काय दुसऱ्याकडे गेली का आणि मग तो मुलगा कलेक्टर झाला. नाही रे नाही, परंतु आपलं मन घागरलं दुसऱ्यांच्या बद्दल, कारण ती हुशार आहे लेकरं, हुशार लेकराबद्दल आपलं मन सुद्धा घागरत असतं. हे साधं उदाहरण दिलं तुम्हाला. म्हणून भगवान बुद्ध असं म्हणतात की जेव्हा दुसऱ्याच्या बद्दल आपलं मन कधीच वाईट नसेल, ते चांगलं असेल, आणि जेव्हा ते चांगलं असतं तेव्हा तुम्हाला सुद्धा सद्गती अत्यंत उत्तम प्रतीची मिळते. कारण कुठल्याच प्रकारची काळजी न करता तुम्हाला महानिर्वाण होतं, तेव्हा छानपैकी तुमचं निब्बाण होतं. आणि हे निब्बाण फार काही लोकांच्या प्रारब्धात आहे असं नाही. आपण नशीब तर काही शब्द वापरत नाही, पण कोणाच्या नशिबात फारसं नाही, बोलण्यासाठी फक्त अर्थ समजण्यासाठी नशीब म्हणतो. म्हणून जगत असताना आपण प्रत्येकानं जगत असताना राग, मोह आणि द्वेष हे 3 शत्रू फार जबरदस्त शत्रू. बरं, हे 3 शत्रू अत्यंत जबरदस्त
राग, मोह आणि द्वेष, एवढ्याशा रागापायी अख्खं वाटोळ होतं आयुष्याचं. म्हशीचं दूध आहे चांगलं, म्हशीचं दूध आहे, म्हशीच्या दुधाला जास्त हे येते ना, साई येते ना, म्हशीचं दूध आहे. आज पाहुणे येणार आहे, चांगली खीर करायची, ठरली खीर करायची, आणि त्या म्हशीच्या 2 लिटर दुधामध्ये 1 थेंब जरी मिठाच्या, 1 थेंब जरी लिंब्याचा रसाचा पडला, अख्खं दूध टाईट होत. किती थेंब मिळून 2 लिटर झाला असेल नाही मोजता येणार, पण 1 थेंब मोजता आला ना, 1 थेंब मोजता आला. एका थेंबानं एवढं मोठं वाटोळं केलं. किती आयुष्यात कमवा, किती काही करा किंवा किती हे करा, परंतु जेव्हा रोग लागतो, मोह, द्वेष आणि तृष्णा, राग, मोह आणि द्वेष हे ज्याच्याकडे आहे तो माणूस आयुष्यात सुखी नसतो. आणि सुख मिळवण्यासाठी, बरं का, आयुष्यात सुखी तर नसतो, पण सुख मिळवण्यासाठी मग तो 17 देवांकडे जग मारत हिंडतो. 17 देवांकडे जग मारत हिंडणार. इथे मिळते का, तिथे मिळते का, तो नाही मिळत, तिथे मिळते का, तिथे मिळते का, आणि ते माणूस कायम एकमेकावर तोंड टाकतं. मग घरामध्ये तोंड टाकतं, कोणावर तोंड टाकतं, कारण ते सुखी नाही ना, सुखी नाही. सुखी नसले माणूस असंच असं ना. मला तर वाटतं साळवकर कधी भांडले कोणाशी, भांडले का होते? तोंडावरती माशी उठत नाही माणसात, कशाला भांडणार ते? आपण असं जगावं की प्रत्येकाला असं वाटावं, नाही तो माणूस माझ्याजवळ यायला पाहिजे, तो माणूस माझ्याजवळ यायला पाहिजे. आपण असे वागतो की बाकीचेच म्हणतात नको ते घालणे, आपला बाजूने जायचं पण त्याचं थोबड नाही पाहायचं. होत आहेत का नाही अशी माणसं? पण आम्ही जगतो कशासाठी? जगणं काय आहे? मग आम्ही जगणं जे म्हणतो ते जगणं कशाला म्हणतो आपण? अरे जगणं म्हणजेच राग, मोह आणि द्वेष आणि तृष्णा यांना बाजूला सारून जो जगतो तो उत्तम माणूस आहे. आणि त्यालाच बुद्ध म्हणतात, त्यालाच बाबासाहेब म्हणतात. कारण बुद्ध किंवा बाबासाहेब हे कोणासाठी, म्हणजे कोणासाठीच कधी द्वेष करत नाही, काही करत नाही. आपल्या बापाला, बाबासाहेबांना किती प्रकारचे आजार होते. एवढे आजार घेऊन 1935 ते 56 पर्यंत आपला बाबासाहेब, त्याच्या अगोदर बाबासाहेबांना आजार सुरू झाले होते. एवढे आजार घेऊन बाबासाहेब जगत होते. गुराढोरासारखा आपला बाप रात्रीचा ओरडायचा, त्यांना वाताचा आजार होता. रात्रीच्या वेळेला 1-1:30 वाजल्याच्या नंतर प्रत्येक म्हणजे जॉईंट्स त्यांचे, पायाचे टाचा म्हणा, गुडघे म्हणा किंवा मग शोल्डर म्हणा, कोपरा म्हणा, प्रचंड ठणकायचे. गुराढोरासारखा आपला बाप ओरडत होता. ती माईसाहेब सगळ्या खिडक्या बंद करून घ्यायची की बाबासाहेबाचा आवाज बाहेर नको जायला. तरीही तशाही अवस्थेत कधी कधी रात्र जागून तुमच्या भाकरीवर त्यांनी लिखाण केलं, तुमच्या जगण्यावर त्यांनी लिहिलं, तुमच्या अस्मितेसाठी त्यांनी रात्र काढली. तुमच्या लेकरांच्या भाकरीसाठी, तुमच्या अंगावरच्या कपड्यासाठी, तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी, तुम्हाला माणसात गेल्याच्या नंतर माणूस म्हणून तुम्हाला किंमत द्यावी दुसऱ्यांनी, त्याच्यासाठी. आपला बाप त्याच्यासाठी. आपल्यालाच फक्त माहिती आहे की बाबासाहेब महानिर्वाण झालं. पण सांगा ना, तुम्ही सांगा, दररोज जेवत असताना, दररोज चपाती, भाकरी, कालवण हे जेवत असताना त्या अन्नाच्या घासात आपला बाप आहे आपल्यालाच माहिती आहे. त्या अन्नाच्या घासात कोण आहे? तुमचा माझा बाप आहे ना. तुमच्या भाकरी, तुमच्याकडे कधी भाकर होती? तुमच्याकडे कधी भाकर होती रे? अरे बोलू नाही, तुकडे वाळलेले असायचे.
फार काही त्याच्याबरोबर चटणी मिरची नसायची. पण आषाढ श्रावणामध्ये काही काही लोकांचा आषाढ आणि श्रावण हा आनंदाचे 2 महिने असतात, सारखा पाऊस पडतो म्हणून. पण आषाढ आणि श्रावण तुमच्या माझ्या पिढ्यांसाठी अत्यंत नालायक ठरले. कारण आषाढामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, काम मिळत नसतं आणि काम न मिळाल्यामुळे घरात चूल बंद असते. त्या पावसानं आमच्या हजारो वेळा आमच्या चुली बंद करून ठेवल्या होत्या आणि हे दुखणं बाबासाहेबांना दिसत होतं. आणि अशा अवस्थेमध्ये जर समजा जनावर गेलंच तर ते आणायचं, ते तुकडे जे असतात ना ते तुकडे, किंवा जर उन्हाळ्यामध्ये मेलेलं जनावर असेल उन्हाळ्यामध्ये आणि त्याचं जर फाडलेलं असेल आणि त्याचं जर ठेवलेलं असेल, त्याला आपण काय म्हणतो, चुंचुन्या चाणी काय असेल ना, ते आषाढ श्रावणामध्ये उपयोगी पडावं. वाईट वाटतं मला, ते मी सोलापूरला एका ठिकाणी पाहिलं, त्याला पाहून आता जवळ 30 वर्ष झालं, पण पाहिलं की ते त्यावेळेला ते गाडग्या तो काढायचं पावल्यानं, त्यावेळेला त्याला किडे पडलेले असायचे, त्याला आळ्या असायच्या. पाणी तोपर्यंत गरम केलेलं असायचं, ते सगळे वाळलेले मटण डल्ल्या डुल्या काय असतं तिकडे टाकायचं, त्या पाण्यात टाकायचं. त्या पाण्यात टाकलं की आळ्या कुठे यायच्या, वरती आळ्या आल्या की लगेच चहा गाळतो ना, तिने लगेच त्या बाजूला काढायच्या. परत दुसरं पाणी टाकायचं, परत हलवून घ्यायचं, डल्ल्या डुल्या सगळं हलवून घेतल्या की मग आणखी त्याच्यातले किडे जे असतील तर ते वर यायचे. आणि त्याच्यानंतर त्या तुकड्यांमध्ये मग काहीतरी मटण टाकायचं, त्याला तेल नसायचं, काही नसायचं. सांगा मला, हे तुमचं अन्न होतं का? नव्हतं. पण हे तुम्हाला भाग पाडलं खायला, कारण तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही दलित आहात, तुमचं तोंड पाहू नये, तुम्हाला गावात येऊ देऊ नये. अशा अशी व्यवस्था इथल्या व्यवस्थेने केली होती. तुम्ही सांगा मला, 33 कोटी हरामखोर देवांना कधी लाज वाटली याची? कधी असं कुठल्या हरामखोरला वाटलं का हिचं दुःख दूर करावं? मर्यादेच्या भक्तीला कधी असं वाटलं? त्या मर्यादेला कधी वाटलं नालायकीला की माझ्या भक्ती नाही, माझी बोंबलं तिथं ती परडी घेऊन तिला जरा चांगलं द्यावं? तिला भीकच मागून पीठ खावं लागलं ना. अरे भीक मागायला लावणारे कधी देव नसतात, आमच्यासाठी 1891 साली, आमच्यासाठी 14 एप्रिल 1891 ला एक मोठा देव मिळाला, त्याने आमच्या अख्ख्या पिढ्यांचा उद्धार करून टाकला. जर बाबासाहेबांनी ते केलं होतं तर आज आम्ही काय करायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने जगायला पाहिजे? ज्या बापाने एवढं दिलंय त्या बापाचं ऐश्वर्य आपण पाहिलं ना. अरे आपलं कार्ट जन्माला आल्याबरोबर थोडं जरा चालायला यायला लागलं, आपल्या काय त्याला शिकते, बेटा जमीन कर, बाबुल सर आले, जमीन कर होते की नाही? त्याच्या अगोदर काय करत होते? लेकाला काय सांगायचे, कर बाप्पा कर, ते कार्ट डोंगांवर करून देवाच्या पाया पडायचं. आणि आता आई काय सांगते, मी सकाळी 1-2 ठिकाणी गेलो, आज सकाळी पण निकमबाईच्या घरी गेलो, म्हणले पोराला, अरे सर आले, जमीन कर बाळा, जमीन कर. त्या पोराला करता पण तिला असं केलं कसं? पहिला म्हणलं, बघा काळाचा महिमा कसा आहे. यापूर्वी आई सांगायची बाप्पा कर, आणि आता आई काय सांगते, जमीन कर. हे कोणी शिकवलं तुम्हाला? हे बोलायचं कोणी शिकवलं? बाबासाहेबांनीच ना. जर हे शिकवलं नसतं तर आपलं कार्ट आजही गल्लीत बोंबलं थिंडलंच असतं, नाहीतरी आपला बाप दादा पुढारी त्या टायमाला जो होता, माझ्या बापाचा बाप समजा, एवढासा टीजभर लंगोट लावून कुठं जाऊन बसायचा, चावडीत टीजभर लंगोट लावायचा, कपडे फुल नव्हते, हापातले हाप होते काय, हापातले हाप, आणि तो कुठं बसायचा, चावडीत, खरा खाजवी. आणि वाट कशाची बघायचं, गावाचं जनावर कधी मरते याची वाट पाहत बसायचं. आता चावडी आहे का आपल्याकडं? नाही. चावडीची जागा विहारानं घेतली, हे लक्षात घ्या. चावडीची जागा विहारानं घेतली, चावडीची जागा समाज मंदिरानं घेतली.
हे कुठल्याही देवाने केलं नाही. आणि आता त्या विहारामध्ये देवांना प्रवेश आहे का? समाधी मंदिरात देवांना प्रवेश आहे का? नाही. कारण ते कोणाचे आहे? बाबासाहेबांचे आहे. जेव्हा बाबासाहेब नव्हते तेव्हा आम्ही हजारो देवांना पूजलं. त्याने आमचं वाटोळच केलं. पण तुमचा आणि माझा एकच परमेश्वर जन्माला आला, तो बाबासाहेब. त्या बाबासाहेबांना आमचं आयुष्य अशा पद्धतीनं उजळवलेलं आहे. भगवान बुद्ध शेवटच्या क्षणाला आनंदाला सांगतात की आनंदा, मी आता महानिर्वाणाला जातोय. भगवान बुद्धाने 3 महिने अगोदर मरण सांगितलं बरं का. 4 तास शेवटच्या दिवशी मरणार ना, तेव्हा 4 तास अगोदर सांगितलं की मी 4 तासाने जाणार आहे. त्याच्यानंतर सांगितलं हे आनंदा आता 2 तास राहिले, हे आनंदा आता 1 तास राहिलाय, हे आनंदा आता काही क्षण उरले, हे आनंदा ती पुढच्या क्षणी नसेल. आणि गेले बुद्ध. हे सांगून खरं तर आपल्याला आज जर म्हणलं मरायचं भीती वाटते नाही का? नको मरण, सगळं सोडायचं, कसं काय मरायचं? कपडा दागिने, आवडीचा चोळीचा खणी, पार्टीची साडी, मंगळसूत्र आहे 2 तोळ्याचं, ते चांगलं सोय केलेलं, कसं काय मरायचं होते? आणि एवढं टाकून जायचं, नको 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 मरण नको. किती घाबरतो मरणाला, किती घाबरतो मरणाला. आणि बाबासाहेब किंवा बुद्ध काय म्हणतात? ते येणं फार गरजेचं आहे. कारण या पृथ्वी तलावरची एक जागा रिकामी करायची, दुसऱ्याला जीवनदान द्यायचं आणि ते भरायचं आहे. आणि म्हणून जगणं, भगवान बुद्ध म्हणतात, जगणं जेवढं अवघड आहे, मरण फार सोपं आहे. कारण जगत असताना तुम्हाला कोणी शिव्या दिल्याशिवाय जगू शकत नाही. आज बागुल सर एवढं प्रवचन देतो की एवढं हे करतो, तुम्हाला असं वाटतं का सगळेच बागुल सरना चांगले म्हणत असतील? माफ करा, नाही. उलट बागुल सरना जास्त शिव्या घालणारे लोक आहेत. पण मला माहित आहे शहाणं कोण आणि बावळट कोण. कारण मी बोट कोणाचं धरले? बाबासाहेबांचं. त्यांनी बोट कोणाचं धरले? गजानन महाराजांचं. असं करतो तो. कधी विचार केला का ते गजानन महाराज आता आपल्या देवावर टीका करायची नाही. पण साधे उदाहरण आहे, सगळे आपलेच म्हणून. ते गजानन महाराज नागडं दाखवले, परत तोंडात काय दाखवले, आणि तसा फोटो जर घरात ठेवला आणि सहज. आताचे कारणे फार हुशार आहे. अजून आम्हाला मोबाईल जमत नाही, आम्ही असे फालतू मोबाईल अजून वापरतो, एवढे जमत नाही ते. पण पोरांना किती पटकन जमतं. मग समजा आजच्या चौकस पोरांनी माईला विचारलं, मम्मी मम्मी मला सांग ते हा देव कोणता ग? मग ती सांगेल हो मम्मी, बोळी मम्मी विचार, ती सांगेल बाळा ते गजानन महाराज आहे. आणि पोरांनी पुढचं विचारलं, मम्मी मम्मी अगं ते कपडे का घालत नाही? आता मम्मी काय सांगणार? जरा तिच्यापुढे तिला येतच नाही, कारण मम्मीला अक्कलच नाही ना. मम्मीला अक्कलच नाही ना ते का लावलं ते. आणि उद्या समजा पोरगं म्हणलं, नाही मम्मी आज रविवार आहे, मी देवासारखंच वागेल. आणि दिवसभर पोरगं नागडं राहिलं, दिवसभर जर पोरगं नागडं राहिलं आणि घरात येऊन जाऊन जर 4 जण लोक असतील, असं म्हणता येईल का आपल्याला? नाही आज तर नागडाच आहे, कारण आज त्यांनी ठरवले गजानन महाराज सारखं राहायचं. कोणी म्हणून काय अरे बरं झालं चांगलं राहतोस, नाही म्हणणार ना, नाही म्हणणार. म्हणून आपण एका बाजूला देव म्हणतो, दुसऱ्या बाजूला खरं तर चिकित्सा केली तर आपण म्हणणार का? मग नाही म्हणणार ना. हे आपल्याला नीट करायला पाहिजे. देवासारखं जर तुम्ही आज वागलात, बरं का, लक्षात घ्या सगळे, जर देवासारखं आज लागलात तर लोक तुम्हाला पळू मारतील. खंडोबाला एक बायको होती ना लग्नाची, काय नाव तिचं? अरे बानू कोणाची, माणसं कोणाची? बानू कोणाची? आणि माणसं जातीची, असं समजूया. बरोबर आहे. मग आता खंडोबाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, हे माझ्या मनात मी जे बोलतो ते कधीही खोटं नाही. 1 लाख रुपयाची पैसे जर खोटं लागलं बोललं त्याने खरं करून दाखवायचं. 1 लाख रुपयाची बक्षीस. लग्न तर झालं होतं त्याचं, बायको होती ना चांगली. एकदा घोड्यावरून रानात रपेट मारीत हिंडत होतो. काय रानात एकदा रपेट मारीत हिंडत होतं. हिंडता बकरं राखणारी
हिंडता हिंडता बकर राखणारी मेंढर राखणारी बानू त्याला दिसली. आता काळी सावळी जरी असेल तर नीटच होती, छान होती. काळी माणसं फार सुंदर असतात, पण आम्हाला खाण्याची सवय लागली नाही भाऊ, गोरीच बोलली पाहिजे. प्रल्हाद शिंदे ते जुनं गाणं बघ प्रल्हाद शिंदेचं, जो तो मुलगा म्हणतो माझला बायको पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी. आणि कशाला या चांबडीला भाळलो ना, चांबडीलाच भाळलो ना. जी चांबडी काळी असो किंवा गोरी असो किंवा निम गोरी असो किंवा सावळी असो, कुठलीही चांबडी असो, ती चांबडी एक दिवस चित्तेवरती दंडाने पेटायची ना. आम्ही पहिलं ते पाहिलं पाहिजे. आणि खंडोबाने काय केलं मग, ते बाणला काय केलं, उचललं घोड्यावरून आणि कुठं आणून ठेवलं, आपल्या गडावर. आणि तिच्याशी लग्न केलं, बरोबर आहे की नाही. इथपर्यंत ठीक आहे, देव आहे, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. समजा आमच्या धम्माव्यांमध्ये एक तरुण पोरगा आलं आणि तो समजा खंडोबाचा बघते, मग जाताना त्याला माणिकनगर मध्ये एखादी पोरगी जर चांगली वाटली आणि तिची इच्छा नसताना जर त्याने त्याला पळवून नेली तर तुम्ही काय कराल, पळू मारताल ना. आणि जर तो असं म्हणाला, अरे असं नको रे, मी खंडोबा सारखंच केले, लोक काय म्हणते खंडोबा गेला खड्ड्यात, तुला आता मारतो. आता का नाही देवासारखं वागू देत आम्हाला, आता का देवासारखं वागू देत नाही. याचाच अर्थ देव हे सगळे काय मास आणि खोटे आहेत. आणि खरं कोण आहे, भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर हे खरे आहेत. कारण ते आमच्या चरित्राचे नायक आहेत, आमच्या आयुष्याचे नायक आहेत, आमच्या आयुष्याला आकार देणारे. तुम्हाला होता का आकार, कोणाला नव्हता रे, नव्हता. तुम्हाला आकार नव्हता, काही नव्हता. आकार उकार मकार डकार काही नव्हता. आपल्या आयुष्याला आकार देणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते आज हयात नसताना देखील त्यांनी लिखाण केलेल्या ग्रंथांवरती हा देश चालतो. मग बघा ना, जे म्हणतात या काळात हा देव होता, त्या काळात देव होता, आताच्या काळात काहीच नाही. मटण मसन वाट्यात सुद्धा लायकी आल्या, देव पळाली, भूत पळाली. अरे जिवंत भूत फार बेकार आहे, जिवंत भूत माणूस फार बेकार आहे. ते लागलं तर सुटत नाही. हे भूत तर नसतातच, माणूस भूत आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात शेवटच्या वेळेला, आनंदात मरण हे अत्यंत उत्तम आहे. कारण या म्हातारपणाच्या रोगातून, म्हातारपणाच्या चिंतेतून, म्हातारपणाच्या काळजीतून, म्हातारपणाच्या तणावातून या शरीराची मुक्तता होणे, कुठल्याही प्रकारची हाल न होता या देहातून हा प्राण जाणे, या देहातून हा ऑक्सिजन निघून जाणे, या देहातून हा वायू निघून जाणे, हा श्वास ही हवा निघून जाणे, हे सुद्धा अत्यंत उत्तम मंगल आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि तसंच भगवान बुद्धाची ही शिकवण अशीच रथाच्या वेळेला, आता आमच्याबरोबर आमची शिदोरी आहे, आमच्याबरोबर शिदोरी कोणी बांधून दिली, बाबासाहेब. रथाबरोबर भाकरी कोणी बांधून दिल्या, बाबासाहेब. त्याच्याबरोबर कालवण पण आहे, पंचशिलेचं कालवण पण आहे, परिधान पाठाचं पण ठेचा बिचा आहे. आम्ही काय करतोय रथाच्या टायमाला, प्रत्येक ठिकाणी उतरतो, त्यातली थोडी भाकर देतो, चाललं पुढं, थोडी भाकर देतो, चाललं पुढं. आम्ही भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचं यांचं महाभोजन तुम्हाला द्यायला लावलं आणि ते भोजन देत आम्ही जात असतो. आतापर्यंत 16 वर्ष झाली, 16 वर्ष झाली सातत्यानं भगवान बुद्धाचा हा आम्ही प्रसाद नाही म्हणणार, परंतु भगवान बुद्धाचा हे ज्ञान भोजन हे तुम्हाला जसं पोटाचं भोजन असतं, आम्ही तुम्हाला मेंदूला भोजन देतो. थोड्या वेळसाठी का व्हायना, तुम्ही काहींच्या डोळ्यात पाणी आलं, काही जण हसायला लागले, वाटलं चेहरे झाले ना, सुंदर झाले ना. माणसं सुंदरच असतात, माणसं सुंदरच असतात, पण काळजीने आणि चिंतेने असं काही तोंड होतं जवळ 10 दिवस त्यांना कोणी खायला दिलं नाही. असं वाटतं कधी कधी की सकाळी उठल्याबरोबर याला 10-5 लोकांनी चपला मारल्यात का काय, असं तोंड आपण करतो. नाही रे नाही. अरे बौद्ध लोकांचा चेहरा असा स्पष्ट पाहिजे. तुम्हाला किती वर्षापासून पाहता ताई, किती वर्षापासून पाहता? 12-13 वर्ष. तेव्हा तुम्हाला मी कसा दिसत होतो,
असंच होतं ना, याला धर्म म्हणतात. जय भीम. मी जो रथ आणलेला आहे त्या रथामध्ये स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. आम्ही त्या रथामध्ये तुमच्या बरोबर आलेले माणसे तपासून चढवू. आणि त्याच्यात जर काही एखादा दिसला एखादी पळून नेणारा असं काही. बंधू आणि भगिनींनो, खरोखरच प्राध्यापक बागुल सरांनी या ठिकाणी आपल्याला खूप चांगलं प्रवचन दिलेलं आहे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा अशी त्यांच्यापासून अपेक्षा होती. कारण मी सांगता त्यावेळेस राहून गेलो होतो की बाबासाहेबांनी त्यावेळेला आपला हा अशिक्षित समाज सुधारण्यासाठी पूर्ण जीवापाड त्यांनी म्हणजे जीव जायपर्यंत प्रयत्न केले आणि आज आपण त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी आपले बरीचशी मुलं, बरीचशी मंडळी आपली शिकलेली, सवरलेली, ग्रॅज्युएट झाली, कोणी क्लास 1, क्लास 2 अधिकारी झालेले आहेत, कोणी शिक्षक झालेले आहेत. हे या गोष्टीचा वाटतो की जे शिकलेले, सवरलेली मुलं आहेत किंवा नोकरी पाहायला लागलेले आहेत ते लोक अशा कार्यक्रमाला कधीच उपस्थित राहत नाहीत आणि उलट आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी आपल्याला वेगळ्याच पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. तरी मी आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपण जेवढे शिकलेले आहात, सुशिक्षित झालेले आहात, त्या अजूनही आपला समाज अजून काही अशिक्षित आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बागुल येतो. या ठिकाणी बरेचसे आमची मंडळी आलेली नाही. बागुल सर की जे शिक्षक आहेत त्यांना सांगून सुद्धा आलेले नाहीत. म्हणून आज तुमच्या समोर मी त्यांना या ठिकाणी सांगतो की त्यांनी पुढच्या वेळेला कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची अजून शोभा वाढवावी. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व उपासक आणि बागुल सरांवर आलेले सर्व सहकारी यांना या ठिकाणी माणिकनगर, त्रिमकनगर आणि भवन यांच्या वतीनं थोडासा अल्पहार सोडला, त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि उपस्थित. सर मी तुम्हाला आज माझ्या म्हणजे मी आज तुम्हाला पहिल्यांदाच पहिल्याच वेळेस मी तुम्हाला पाहिलं आणि पहिल्याच वेळेस मी तुमचं प्रवचन ऐकलं. तसं मला बोलण्याचं सुद्धा अजून थोडं ज्ञान नाही आहे, भाषेचं पण ज्ञान नाही सर. मी 10वी शिकलेली मुलगी आहे. पण सर मला जर तुमचं आज एवढं प्रवचन सुंदर आणि इतकं छान प्रवचन तुम्ही केलं आणि जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तशी आमची बुद्धी आज माइंड आज रिचार्ज झालं. म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानते आणि धन्यवाद सर. पण सर तुम्ही जर असं एका महिन्याला जर आमच्याकडे वारंवार आले आणि आमचे जर मोबाईल तर खूप छान होईल आणि आम्ही नाही सर चांगल्या समूह आहे. आणि सर तुम्ही आम्हाला मोह, राग, द्वेष हे कशा प्रकारे असतात आणि ते कशा आत्मस्मरणात साठवतो आणि आपलं सुख आपण स्वतःच हिरवून टाकतो हे कसं असतं हे आम्हाला तुम्ही आज खूप सुंदररित्या समजावून सांगितलं आणि खूप छान प्रवचन केल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद सर. काय खायला द्या पटकन. पटकन जाऊ लांब